लोकसभेचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना महायुतीचे 5 उमेदवार अद्याप ठरलेच नाहीयेत। नाशिक, संभाजीनगर, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे या जागांवरनं शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच आहे। बघूया त्याच संदर्भातला रिपोर्ट। महायुतीत 5 जागांचा तिढा सुटता सुटेना। नाशिक, ठाणे, संभाजीनगर, सिंधुदुर्ग आणि पालघरचा गुंता वाढला। महायुतीत चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच, मात्र पेच कधी सुटणार? रामनवमीनंतर होणार महायुतीच्या उमेदवारांची घोषणा। महाविकास आघाडीकडून जागांचं वाटप जाहीर करून आठवडा उलटला तरी महायुतीच्या जागा वाटपाचं गुऱ्हाळ अजूनही सुरूच आहे। महायुतीत नाशिक, ठाणे, संभाजीनगर, सिंधुदुर्ग आणि पालघरच्या जागांचा गुंता सुटता सुटत नाहीये। विशेष बाब म्हणजे या सर्व जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या कोट्यातल्या असल्या तरी यातल्या नाशिकच्या जागेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीनं तर उर्वरित जागांवर भाजपनं दावा केलाय। नाशिकच्या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे, कारण हेमंत गोडसेंच्या उमेदवारीला भाजपनं विरोध केलाय। मात्र हेमंत गोडसे उमेदवारीसाठी अडून बसले आहेत आणि त्यांनी प्रचारही सुरू केलाय। तर नाशिकची जागा छगन भुजबळांना मिळावी यासाठी अजितदादा गट आग्रही आहे। नाशिकच्या जागेचा तिढा सुरू असतानाच शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे नाशिकसाठी आग्रही असल्याचं बोरस्तेंनी स्पष्ट केलंय। नाशिकच्या लोकांच्या काय भावना आहेत, पदाधिकाऱ्यांच्या काय भावना आहेत, या मतदारसंघाचं नक्की आवड काय, म्हणजे या मतदारसंघाचा ट्रेंड काय आहे, ह्या संदर्भात सुद्धा पूर्ण विचारपूस झाली। आपले पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बांधणी कुठपर्यंत आहे याही संदर्भात चर्चा आली आणि अत्यंत सकारात्मक चर्चा आहे। आणि काल साहेबांनी आम्हाला हेच सांगितलं की हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे, शिवसेनेला मानणारा आहे, शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि याचा इतिहास जर बघितला हा शिवसेनेनंच लढला आणि जिंकला सुद्धा आहे। त्यामुळे हा शिवसेनेकडे राहील यासाठी मी स्वतः तुमच्या वतीनं आग्रही राहील। संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे मैदानात आहेत। मात्र महायुतीत ही जागा शिंदे गट लढणार की भाजप याबाबत वाद अजूनही आहेच। शिंदेंच्या शिवसेनेकडून मंत्री संदीपान भुमरे आणि मराठा समन्वयक विनोद पाटील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत, तर भाजप भागवत कराड यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहे। सस्पेन्स राजकारणामध्ये असणं कधीही चांगलं, त्यामुळे जी उत्कंठा वाढते किंवा भविष्यामध्ये जे काही ह्या बंडखोरी किंवा एकमेकांबद्दलची नाराजगी या संदर्भामध्ये चर्चा होऊ नये हा त्याचा मागचा खऱ्या अर्थानं हेतू होता। आणि म्हणून आता उमेदवार घोषित होतील, कुणाला बदलण्याची वेळ येणार नाही आणि जे यादी डिक्लेअर होईल त्या टायमाला फक्त जल्लोष होईल। मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाणे मतदारसंघातही भाजपनं शिंदेना कोंडीत पकडलंय। ठाण्यातून भाजप गणेश नाईक किंवा त्यांचे पुत्र संजीव नाईक यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहे, तर ठाण्याची जागा शिंदे सोडायला तयार नसून प्रताप सरनाईक, नरेश म्हस्के किंवा रवींद्र फाटकांच्या उमेदवारीसाठी शिंदे अडून बसल्याचं बोललं जातंय। तिकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या जागेवर शिंदे गटानं पाणी सोडलं असं बोललं जातंय, कारण भाजप श्रेष्ठींच्या आदेशानुसार नारायण राणेंनी जोरदार प्रचार सुरू केलाय। मात्र युतीतल्या वादामुळे अद्यापही राणेंच्या उमेदवारीची घोषणा झालेली नाही, त्यामुळे प्रचार सुरू करूनही राणेंचा जीव टांगणीलाच लागलाय। महायुतीत पालघरचं कोडं काही केल्या सुटलेलं नाही। आतापर्यंत एकनाथ शिंदेनी 10 उमेदवार जाहीर केलेत। महायुतीच्या जागा वाटपात शिंदेंच्या शिवसेनेला 13 जागा मिळणार असं राजकीय वर्तुळात बोललं जातंय आणि असं झाल्यास तिढा न सुटलेल्या 5 ते 6 जागांपैकी आणखी 2 ते 3 जागांवर शिंदे गटाला पाणी सोडावं लागणार हे जवळपास निश्चित। चेतन सावंत आणि सचिन जिरेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।